जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठी कारवाई। जंगलात शस्त्रांसह फिरणारे तिघे वनविभागाच्या जाळ्यात। रात्रीच्या गस्तीत मोठा सापळा। चिंचपाडा जंगलात 2 गावठी कट्टे जप्त, तिघांना वनकोठडी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्र हद्दीत रात्री गस्तीदरम्यान वन विभागाने धाक कारवाई करत 2 गावठी कट्टे, दारुगोळा व मोटारसायकलसह 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च 2026 रोजी चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्राशा पगार या रेंज स्टाफसह नियतक्षेत्र चिंचपाडा कंपार्टमेंट क्रमांक 84 मध्ये रात्री गस्त घालत होत्या। यावेळी 3 संशयित इसम आढळून आले। चौकशी केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, बंदुका, बंदुकीत वापरला जाणारा दारुगोळा, सरे तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अशोक प्रशा गावित चिचलीपाडा, नवापूर, नंदुरबार, रत्ना रेक्या भिल चरणमाळ उमरपाटा साक्री धुळे आणि रोहित मकामजी पवार चरणमाळ, उमरपाटा, साक्री, धुळे अशी आहेत। या प्रकरणी चिंचपाडा वनरक्षकांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास वनपाल कामोद करत आहेत। दरम्यान मार्च 10 रोजी संशयितांना आवश्यक कागदपत्रांसह प्रथमवर्ग न्यायालय, नवापूर येथे हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने आरोपींना 13 मार्चपर्यंत 4 दिवसांची वनकोठडी सुनावली। ही कारवाई धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर तसेच नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत वनपाल कामोद, SD बडगुजर, युवराज भाबड, वनरक्षक सतीश पदमर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोलडी गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा तसेच वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप सखाराम गावित आणि वाहन चालक चमार्या गावित यांनी सहभाग घेतला। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।